श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. सर्वच स्वामी भक्त नेहमी स्वामींचे नामस्मरण करत असतात, परंतु जेव्हा ते नामस्मरण करतात तेव्हा नाम जपताना माळ कशी धरायची, कोणती मुद्रा माळ जपताना योग्य आहे हे त्यांना माहीत नसते. किंबहुना त्यांचे माळ जपण्यावर लक्ष जात नाही. माळ जपताना आपल्याला कोणती काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्यावर स्वामींची कृपा होईल आणि आपले नामस्मरण सफल होईल, यासाठी काही महत्त्वाचे नियम आणि पद्धती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. श्री स्वामी समर्थांचा जप करताना आपल्याला योग्य ते नियम पाळणे गरजेचे असते, अन्यथा त्याचा आपल्यावर शुभ परिणाम दिसून येत नाहीत. स्वामी हे दत्त अवतार असल्याने त्यांकडे कडक शिस्त आणि अनुशासन होते, त्यामुळे स्वामींचे कोणतेही कार्य करताना नियम पाळूनच करावे. माळीबद्दलचे नियम खालीलप्रमाणे. जपमाळ हातात घेतल्यावर प्रथम तिला वंदन करावे. माळेचे मणी एकमेकांवर आदळणार नाही याची काळजी घ्यावी. माळेचे नेहमी गाठवलेले असावे. जप करताना कोणत्याही परिस्थितीत मेरुमणी ओलांडून जप करू नये. चुकून मेरुमणी ओलांडला गेल्यास 6 प्राणायाम घालावे. जप करताना माळ तुटल्यास ते अरिष्ट सूचक असल्यामुळे वरिष्ठ परिहार्य महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. जपणारे जप करताना शक्यतो गोमुखी वापरावी. गोमुखी नसल्यास एखादे वस्त्राने हात झाकून घ्यावे. एका व्यक्तीने ठराविक एकच जपमाळ वापरावी. दुसऱ्या व्यक्तीची जपमाळ कधीही वापरू नये. जप झाल्यावर जपमाळेला वंदन करावे. माळ नेहमी एखाद्या चांगल्या डबीत ठेवावी. कुठेही अस्ताव्यस्त पडलेली नसावी. एकाने वापरलेली जपमाळ भेटवस्तू म्हणून दुसऱ्याला देऊ नये. माळेचा जप करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे. माळेचा जप करण्यापूर्वी माळ हातात घेऊन प्रार्थना करावी. तर आता आपण पाहूया स्वामी समर्थांचा जप करण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची माळ वापरू शकता. रुद्राक्षाची माळ. रुद्राक्षाची माळ सर्वात सामान्य प्रकारची माळ आहे जी जपासाठी वापरली जाते. रुद्राक्षाची माळ वेगवेगळ्या आकारात आणि प्रकारात उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि आवडीनुसार रुद्राक्षाची माळ निवडू शकता. तुळशीची माळ. तुळशीची माळ देखील जपासाठी वापरण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. तुळशीला पवित्र मानले जाते आणि तिला अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत. तुळशीची माळ सहज उपलब्ध आणि तुलनेने स्वस्त आहे. चंदन किंवा गंधाच्या लाकडाची माळ. चंदन किंवा गंधाची लाकडाची माळ सुगंधित आणि सुंदर असते. चंदन व गंधाच्या लाकडाला शांत आणि शीतल प्रभाव असल्याचे मानले जाते. चंदन किंवा गंधाच्या लाकडाची माळ थोडी महाग असू शकते. एक दिवसात किती माळा जपू शकता. स्वामी समर्थांचा जप किती वेळा करायचा याचे स्वामींनी कधीही निश्चित नियम सांगितले नाहीत. जप हा पूर्णपणे तुमच्या श्रद्धेवर आणि वेळेवर अवलंबून आहे. तथापि काही सामान्य मार्गदर्शक तत्त्वे आहेत जी तुम्ही अनुसरून करू शकता. नवशिक्यांसाठी तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी 11 माळा जपून सुरुवात करू शकता. हळूहळू तुम्ही जपण्याची वेळ आणि माळाची संख्या वाढवू शकता. तुम्ही दररोज 108 माळा जप करू शकता. 108 हा हिंदू धर्मात एक पवित्र अंक मानला जातो. जे कोणी अनुभवी सेवक आहेत हे त्यांच्यासाठी आहे. व्यस्त व्यक्तींसाठी तुम्ही तुमच्या वेळापत्रकानुसार जप करू शकता. तुम्ही दिवसभरात थोड्या वेळाने जप करू शकता, जसे की सकाळी 5 माळा, दुपारी 5 माळा आणि संध्याकाळी 5 माळा. तुम्ही तुमच्या श्वासावर जप करू शकता. प्रत्येक श्वासावर श्री स्वामी समर्थ मंत्र जपणे हा एक चांगला मार्ग आहे. तुम्ही तुमच्या कर्मातही जप करू शकता. तुम्ही जे काही काम करत असाल ते करताना श्री स्वामी समर्थ मंत्र जपत राहा. जप करत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी. माळ स्वच्छ आणि निर्मळ ठेवा. जमिनीवर माळ पडू देऊ नका. तर्जनी आणि अंगठा यांनी माळ धरू नका. अनामिका आणि अंगठा यांनी माळ धरून अनामिका आणि अंगठा यांना एकमेकांना घासत माळ जपावी. मेरुमणी ओलांडू नका. माळ जपताना नाक आणि पोट यांच्यामध्ये ठेवावी. जप करताना शांत आणि स्वच्छ ठिकाणी बसावे. आसनावर बसणे उत्तम. डोळे बंद करून किंवा स्वामींच्या फोटोसमोर बसून जप करावा. पाठ सरळ ठेवावी.
जप करताना कोणत्या आसनात बसावे याबद्दल अनेक मतभेद आहेत. काही लोक म्हणतात की पद्मासन किंवा सुखासन हे जपासाठी सर्वोत्तम आसने आहेत, तर काही लोक म्हणतात की कोणत्याही आसनात बसून जप करता येतो. तथापि जप करताना योग्य आसनात बसणे महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे आपण शांत आणि एकाग्र राहू शकतो. आता आपण पाहूया जपमाळेविषयी काही प्रश्न आहेत, त्यांची उत्तरे. घरात अनेक जण जप करणारे असतील तर एक आसन वापरले तर चालते का? याचे उत्तर असे आहे, नाही, कारण प्रत्येकाचे जप वेगळे असतात आणि त्याची शारीरिक ऊर्जा सुद्धा वेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाचे आसन हे कायम वेगळेच असावे आणि ते कधीच कोणा दुसऱ्याला वापरायला देऊ नये. प्रश्न दुसरा, एकाच जपमाळ अनेकांनी वापरली तर चालते का? उत्तर, नाही, कारण प्रत्येक माणसाचे पाप आणि पुण्य हे वेगवेगळे असते. जेव्हा एखादी व्यक्ती जप करते तेव्हा त्या माळेवर ती स्वतःचे पुण्य अर्जित करत असते. जेव्हा अशी माळ कोणा दुसऱ्याकरवी वापरली जाते तेव्हा तुमचे पुण्य त्या व्यक्तीच्या पापक्षय करण्यासाठी वापरले जाते. आता पुढचा प्रश्न आहे, जप कोणत्या दिशेला बसून करावा? आपल्या वास्तुशास्त्रात 4 मुख्य दिशा आहेत, 4 उपदिशा आहेत, तर ह्या सर्व दिशांचे एक एक देव आहेत. दक्षिण दिशेचे स्वामित्व यमदेवांकडे आहे. भारतीय परंपरेत दक्षिण दिशेला अशुभ दिशा मानले जाते, त्यामुळे शक्यतो जप पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून करावा. जप कधी करावा? रात्री की पहाटे? पहाटे 4 ते 7 आणि रात्री 10 ते 1 ह्या वेळेत जप करण्याच्या उत्तम वेळा आहेत. पहाटे ब्रह्ममुहूर्त 3:30ला असतो, त्यानंतरची पहाटे 4 ते 7 ची वेळ ही अत्यंत शुभ आहे, कारण ह्यावेळी माणसाची झोप झालेली असते आणि शरीर आणि मन शुद्ध असते. ह्यावेळी देवता सुद्धा प्रसन्न मुद्रेने आशीर्वाद देतात. रात्री 10 ते 1 ही दिवसभरातील कामे संपवून दिनचर्या संपवून व्यक्ती देवाचे नाव घेऊ शकतो. रात्री झोपताना केलेला जप हा तुम्हाला शांत झोप देतो, परिस्थिती बदलण्याची ताकद देतो. रात्री 10 नंतर आपल्या आजूबाजूला शांतता यायला लागते, त्यामुळे ह्यावेळी शांतपणे जप करावा. जप मनातल्या मनात करावा की मोठ्या आवाजात? जप हा नेहमी कोणालाही ऐकू जाणार नाही अशा आवाजात करावा. प्रत्येकाचे घर मोठे नसते, त्यामुळे शक्यतो जप मनातल्या मनात करावा आणि पुटपुटत करावा, म्हणजे नेमका कोणता जप करत आहोत हे कोणाला समजणार नाही. तसेच या जपाविषयी श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेली अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही किती जप केलाय त्याचा उल्लेख अवश्य ठेवावा. कारण स्वामींनी बाळाप्पा महाराजांना सुद्धा हीच आज्ञा दिली होती की तुम्ही जितका जप केला आहे त्याचा उल्लेख कुठेतरी एखाद्या वहीमध्ये ठेवा किंवा तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवा, पण या जपाचा नक्कीच उल्लेख ठेवा, जेणेकरून तुमची किती सेवा झाली हे तुम्हालाही कळेल आणि तुम्हाला ही सेवा वाढत जाईल. आणि ज्याप्रमाणे जप वाढत जातो त्याप्रमाणे वेगवेगळे अनुभव माणसास येत जातात. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने जपमाळेच्या संपूर्ण नियमांची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर आपल्या चॅनलवर मी अशाच प्रकारचे सण, वार, व्रत, वैकल्ये, उपाय, तोडगे यांची माहिती देत असते. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन माहितीपर व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.